नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच मूलभूत मानसशास्त्रीय संकल्पनेचा वेध घेणार आहोत. हा विषय आहे एडवर्ड थॉर्नडाईक यांचा अध्ययनाचा सिद्धांत. थॉर्नडाईक हे एक असे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते ज्यांना आपण शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक मानू शकतो. त्यांनी मांडलेले विचार आजच्या आपल्या शिक्षण पद्धतीचा पाया आहेत. चला तर मग या विषयाच्या खोलात जाऊन शिकण्याची प्रक्रिया नेमकी कशी घडते यामागचं विज्ञान उलगडून पाहूया. आपल्याला अनेकदा हा प्रश्न पडतो नाही का, की कोणताही सजीव प्राणी पूर्णपणे एखादं नवीन वर्तन नेमकं कसे आत्मसात करतो. हा खरं तर अध्ययनाचा एक खूप मोठा चमत्कार आहे. अज्ञानाकडून नैपुण्याकडे जाण्याचा हा जो प्रवास आहे तो मेंदू नेमका कसा पार पाडतो. एखादी नवीन गोष्ट शिकताना सुरुवातीला आपल्या हातून होणाऱ्या चुका आणि त्यानंतर मिळणारे यश यामागचा मुख्य दुवा काय आहे, याच कुतूहलातून एका महान सिद्धांताचा जन्म झाला. आजच्या या प्रवासात आपण प्रामुख्याने 4 टप्पे पाहणार आहोत. 1. कोडे पेटीतील मांजर. 2. अध्ययनाचे 3 मुख्य नियम. 3. 5 दुय्यम नियम. आणि 4. या सगळ्याचा आपल्या प्रत्यक्ष जीवनातील उपयोग. थॉर्नडाईक यांच्या मते सर्वात मनोरंजक आणि मूळ संकल्पना म्हणजे संबंधवाद, किंवा ज्याला आपण स्टिम्युलस रिस्पॉन्स थिअरी म्हणतो. आता हे शिकणे म्हणजे नक्की काय? तर सोप्या भाषेत सांगायचे तर उद्दीपक म्हणजेच स्टिम्युलस आणि अनुक्रिया म्हणजेच रिस्पॉन्स यांच्यात एक पक्का बंध तयार होणे. जेव्हा हे दोन्ही घटक एकमेकांशी घट्ट जोडले जातात तेव्हाच शिकण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थाने पूर्ण होते. बरं, हे बंध नेमके कसे तयार होतात हे थॉर्नडाईक यांनी एका अत्यंत नाट्यमय प्रयोगातून सिद्ध करून दाखवले. आणि तो प्रयोग म्हणजे कोडे पेटीतील मांजर. चला तर मग या प्रयोगाचीच आधी माहिती घेऊया. या प्रयोगाची रचना अतिशय साधी पण तितकीच प्रभावी होती. थॉर्नडाईक यांनी एका खास तयार केलेल्या पझल बॉक्समध्ये म्हणजेच कोडे पेटीत एका भुकेल्या मांजराला बंद केले आणि पेटी बाहेर एक मस्त तळलेली मासोळी ठेवली. साहजिकच भुकेल्या मांजरासाठी मासोळीचा तो वास एक अत्यंत प्रबळ उद्दीपक होता. बाहेर येण्यासाठी मांजराने पेटीत उड्या मारल्या, पंजा मारला, खूप अस्वस्थ धडपड केली आणि अचानक अगदी योगायोगाने मांजराचा पाय एका कळीवर म्हणजेच लिव्हरवर पडला. पेटीचे दार उघडले आणि मांजराला मासोळी खायला मिळाली. हे पहिलं यश मात्र पूर्णपणे अपघाती होते. आता इथूनच खरी मजा सुरू होते. थॉर्नडाईक यांनी हाच प्रयोग पुन्हा पुन्हा केला. जशी प्रयत्नांची संख्या वाढली तसं पेटीतून बाहेर पडण्यासाठी मांजराला लागणारा वेळ झपाट्याने कमी होत गेला. मांजराला बरोबर समजले की नेमक्या कोणत्या एका विशिष्ट जागेवर पाय दिला की दार उघडते. त्या सुरुवातीच्या चुकीच्या आणि रँडम हालचाली हळूहळू नाहीशा झाल्या आणि मांजराने फक्त योग्य तीच कृती करण्यास शिकले. मानसशास्त्रात याच प्रक्रियेला प्रयत्न आणि प्रमाद म्हणजेच ट्रायल अँड एरर पद्धत म्हणतात. ह्या एका प्रयोगातून थॉर्नडाईक यांनी शिकण्याचे 3 मुख्य नियम शोधून काढले. ते कोणते पाहूया. यातला पहिला आणि अगदी पायाभूत नियम म्हणजे सज्जतेचा नियम किंवा लॉ ऑफ रेडीनेस. याचा अत्यंत सोपा अर्थ असा की जोपर्यंत शिकण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी नसते तोपर्यंत आपण काहीही शिकू शकत नाही. वर्गात बसलेले विद्यार्थी जर मानसिकदृष्ट्या तयार नसतील किंवा त्यांचं लक्ष दुसरीकडे असेल तर त्यांना कितीही बळजबरीने शिकवण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होत नाही. तत्परता हीच शिकण्याची पहिली पायरी आहे. या नियमाचे अगदी तंतोतंत वर्णन एका प्रसिद्ध म्हणीत सापडते. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते पण त्याला पाणी प्यायला भाग पाडता येत नाही. सज्जतेचा नियम अगदी हेच सांगतो. ज्ञान समोर कितीही वाढून ठेवले असेल पण जर व्यक्ती ते ग्रहण करण्यासाठी आतून उत्सुक नसेल तर शिकण्याची प्रक्रिया घडूच शकत नाही. दुसरा मुख्य नियम आहे सरावाचा नियम म्हणजेच लॉ ऑफ एक्सरसाइज. आपण नेहमी ऐकतो की सरावाने माणूस परिपूर्ण होतो. मेंदूतील उद्दीपक आणि अनुक्रियेचे बंध पक्के करण्यासाठी सरावाची अत्यंत आवश्यकता असते. जसे टायपिंग शिकताना आपल्याला वारंवार सराव करावा लागतो, अगदी तसेच कोणत्याही नवीन कौशल्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी उजळणी खूप महत्त्वाची ठरते. थोडक्यात सांगायचे तर वापरा किंवा विसरून जा या नियमाचे 2 उपप्रकार पडतात. उपयोगाचा नियम सांगतो की ज्या गोष्टीचा सतत वापर होतो ती पक्की लक्षात राहते. जसे गणिताचे पाढे रोज म्हटल्यास कायम लक्षात राहतात. या उलट अनुपयोगाचा नियम असे दर्शवितो की जर सराव करणे सोडून दिली तर मेंदूतील या जोडण्या सैल होतात आणि विस्मरणाची प्रक्रिया सुरू होते.
एखादा जुना फोन नंबर बराच काळ न वापरल्यास तो कसा विस्मरणात जातो हे याचेच उत्तम उदाहरण आहे. आता वळूया तिसऱ्या आणि अत्यंत प्रभावी नियमाकडे. हा आहे परिणामाचा नियम किंवा लॉ ऑफ इफेक्ट. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण एखादी गोष्ट शिकतो की नाही हे पूर्णपणे त्या कृतीच्या परिणामांवर अवलंबून असते. जर एखाद्या कृतीचा परिणाम समाधानकारक असेल, आनंद देणारा असेल, तर ती कृती पुन्हा पुन्हा केली जाते. मांजराला दारू घडल्यावर मासोळी मिळाली म्हणून तिने ती लिव्हर दाबण्याची कृती वारंवार केली. पण या उलट जर कृतीचा परिणाम वेदनादायक किंवा निराशाजनक असेल तर ती कृती आपोआप टाळली जाते. आपल्याला माहितीये का, या परिणामाच्या नियमाचा मानसशास्त्रावर एवढा खोल प्रभाव पडला की B.F. स्किनर यांचा जो अत्यंत प्रसिद्ध असा ऑपरंट कंडिशनिंग सिद्धांत आहे तो थेट याच नियमातून प्रेरित झाला होता. वर्तणूक मानसशास्त्रातील अनेक मोठ्या आणि क्रांतिकारी संशोधनांचा पाया थॉर्नडाईक यांनीच रचला होता हे यावरून स्पष्ट होते. हे झाले मुख्य नियम. पण यासोबतच थॉर्नडाईक यांनी 5 दुय्यम नियमही सांगितले आहेत. ते कोणते हे पाहूया. अध्ययनाच्या या प्रक्रियेला अधिक खोली देणारे हे 5 दुय्यम नियम आहेत: बहुप्रतिक्रिया, मनोवृत्ती, आंशिक क्रिया, सादृश्यता आणि साहचर्यात्मक स्थानांतरण. हे शब्द ऐकायला कदाचित थोडे तांत्रिक वाटू शकतात, पण प्रत्यक्षात ते आपल्या रोजच्या शिकण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहेत. आपण एक एक करून हे नियम थोडक्यात समजून घेऊया. पहिला आहे बहुप्रतिक्रिया किंवा मल्टिपल रिस्पॉन्स. जेव्हा कोणतीही नवीन समस्या समोर येते तेव्हा आपण सुरुवातीला लगेच एकाच मार्गावर थांबत नाही, तर अनेक वेगवेगळे मार्ग वापरून पाहतो. जोपर्यंत योग्य उपाय मिळत नाही तोपर्यंत आपले प्रयत्न सुरूच राहतात. त्या पेटीतील मांजराची सुरुवातीची अस्वस्थ धडपड याच नियमाचे अचूक उदाहरण आहे. दुसरा नियम म्हणजे मनोवृत्ती किंवा आपला मेंटल सेट. एखाद्या व्यक्तीचा शिकण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तिची एकूण मनस्थिती कशी आहे यावर शिकण्याचा वेग ठरतो. जर मूड चांगला असेल आणि शिकण्याची प्रबळ इच्छा असेल तर कठीण विषयही एकदम पटकन समजतात. अन्यथा केवळ शरीराने वर्गात उपस्थित राहून काहीही साध्य होत नाही. तिसरा नियम आहे आंशिक क्रियेचा नियम. हे अगदी सोपे आहे. कोणतेही मोठे आणि भीतीदायक वाटणारे काम जर आपण छोट्या छोट्या भागांत विभागले तर ते पूर्ण करणे खूप सोपे जाते. उदाहरणार्थ 20 पानांचा धडा एकदम वाचून घाबरून जाण्यापेक्षा जर तो 5-5 पानांच्या छोट्या भागांत विभागून वाचला तर अभ्यासाचा ताण कमी होतो आणि शिकणे सुलभ होते. चौथा आहे सादृश्यतेचा नियम किंवा ॲनालॉजी. हा नियम आपल्याला सांगतो की आपले जुने अनुभव नवीन परिस्थितीत कसे उपयोगी पडतात. जर नवीन परिस्थिती थोडीफार जुन्या परिस्थितीसारखी असेल तर जुन्या अनुभवांचा आपोआप आधार घेतला जातो. सायकल चालवण्याचा आपला आधीचा अनुभव जसा मोटारसायकल शिकताना नक्कीच उपयोगी पडतो, अगदी तसेच हे काम करते. आणि 5वा दुय्यम नियम म्हणजे साहचर्यात्मक स्थानांतरण. यामध्ये एखादी पक्की झालेली सवय किंवा अनुक्रिया एका उद्दीपकावरून काढून दुसऱ्या नवीन उद्दीपकाला जोडली जाते. जसे सुरुवातीला एखादे मांजर मासोळी पाहून उभे राहायला शिकते आणि नंतर काही काळाने फक्त उभे राहा असा नुसता आवाज ऐकूनही ती तीच कृती करायला लागते. इथे उद्दीपक बदलला पण अनुक्रिया मात्र तीच राहिली. आता हे सगळे सिद्धांत ऐकायला तर खूप छान वाटतात, पण याचा आपल्या प्रत्यक्ष जीवनात काय उपयोग आहे चला पाहूया. खरोखरच या सिद्धांताचे शैक्षणिक फायदे खूप मोठे आहेत. प्रयत्न आणि प्रमाद पद्धती विशेषतः संथ गतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप वरदान ठरते, कारण यात सरावासाठी पुरेसा वेळ मिळतो. तसेच गणित आणि विज्ञानासारख्या विषयांमध्ये जिथे सरावाची खूप गरज असते तिथे हे नियम तंतोतंत लागू पडतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा सिद्धांत शिक्षेपेक्षा बक्षीस आणि सकारात्मक प्रोत्साहनाला अधिक महत्त्व देतो, जे आधुनिक शिक्षणात अत्यंत आवश्यक आहे. तर थोडक्यात सांगायचे तर ह्या संपूर्ण विश्लेषणाचे सार हेच आहे की उद्दीपक आणि अनुक्रिया यांच्यातील हा जो बंध आहे तोच मानवी आणि प्राण्यांच्या वर्तनाचा मुख्य पाया आहे. कोणतेही नवीन वर्तन किंवा कौशल्य जेव्हा आत्मसात केले जाते तेव्हा ते मुख्यत्वे 2च गोष्टींवर अवलंबून असते. एक म्हणजे त्या कृतीतून मिळणारे समाधान आणि दुसरे म्हणजे ते टिकवून ठेवण्यासाठी केलेला सातत्यपूर्ण सराव. थॉर्नडाईक यांनी ह्या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने एका सोप्या चौकटीत बसवले आहे. हा संपूर्ण प्रवास पाहिल्यानंतर शेवटी विचार करण्यासारखा एक खूप छान प्रश्न उरतो. आज आपल्याकडे जी काही अनेक महत्त्वपूर्ण कौशल्ये आहेत
ती भूतकाळातील बक्षिसे आणि आपण केलेल्या सततच्या सरावाने नकळतपणे कशी घडवली आहेत, आपण याचा नक्की विचार करूया. थॉर्नडाईक यांच्या या नियमांचा आपल्या दैनंदिन जीवनावरील हा अदृश्य प्रभाव खरोखरच थक्क करणारा आहे. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण विश्लेषणासह.